जयवळ अध्यक्ष धानोरी लोगाव रेसिडेंट्स असोसिएशन। आमची जी संस्था आहे ती साधारण 4000 लोकांची आहे धानोरी लोगावमध्ये आणि जवळजवळ 550 सोसायट्या या असोसिएशनच्या मेंबर्स आहेत। सेक्रेटरी आणि चेअरमन याचे मेंबर्स आहेत। आमची मागणी अशी आहे की धानोरी लोगावमध्ये जे ओव्हरऑल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन निग्लेक्ट केलेले आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। रस्त्याचं काम बघितलं पाहिजे। रस्ते अशी अवस्था आहे की तिथनं गाड्या तर सोडा तुम्ही म्हणजे ॲम्ब्युलन्सेसला सुद्धा तिथनं जाता येणार नाही अशी अवस्था आहे। तिथे बऱ्याच लोकांना योग्य त्या मेडिकल सुविधा भेटत नाही आहेत। रस्त्यांची अवस्था एवढी खराब आहे की 2 ते 3 फुटांचे खड्डे तिथे रस्त्यांमध्ये आहेत। पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे, आम्हाला पाणी 5 ते 6 लाख रुपये एका सोसायटीला दर महिन्याला पाणी विकत घ्यावं लागतं। आमची अपेक्षा आहे की आम्हाला कॉर्पोरेशनकडनं पाणी भेटलं पाहिजे कारण की आम्ही टॅक्स पेअर आहोत। आम्ही 2017 मध्ये ज्यावेळेस धानोरी लोगाव कॉर्पोरेशनमध्ये आलं त्यावेळेसपासून टॅक्स पे करतोय, पण आम्हाला ना रस्ते आहेत, ना पाणी आहे, ना मेडिकल सुविधा आहेत। तर ह्या कॉर्पोरेशनकडनं भेटल्या पाहिजेत। आम्ही कमिशनर साहेबांना 3 ते 4 वेळेस भेटलो आहोत। त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की मी तिकडे येईल, मी तिकडे व्हिजिट करेल। त्यांनी व्हिजिट केलेली नाही आहे। आम्ही शिंदे साहेबांना भेटलोय, अजितदादांना भेटलोय। शिंदे साहेबांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की उदय सामंत साहेब येतील, त्यांना मी हा रिस्पॉन्सिबिलिटी देतो की त्यांनी इथं लक्ष घालावं। तर त्यांनी 6 तारखेला आम्हाला अपेक्षित आहे की सामंत साहेब सुद्धा इकडे व्हिजिट करतील आणि कमिशनर साहेबांची व्हिजिट तर अजून आम्ही वाट बघतो आहोत, अजून तरी व्हिजिट झालेली नाही आहे। आज आम्ही जल आंदोलन केलं आहे, जवळजवळ 450-500 लोक होते। आम्ही पाण्यामध्ये बसलो होतो आणि आमचा निषेध व्यक्त केला आहे आणि आज आम्ही त्यांना सांगितलं आहे की आता जर आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाहीत तर याच्यापुढे आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल।